गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण सर्वजण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळा आपल्या संभाषणातून, आपल्या संवादातून किंवा आपल्या भाषणातून आपण बोलत असतो की लोक श्रीमंत होतात, लोक वेडे होतात, लोक गरीब होतात, लोक हुशार होतात, लोक बेईमान होतात, लोक वेडे होतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचा आपण दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा आपल्या संभाषणातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष वापर करत असतो. तर अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशी बोलू शकतो? तर याच्यासाठी आपल्याला काही वेळा परिस्थितीनुसार योग्य ते शब्द सुचत नाही किंवा अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी नेमकं कोणतं स्ट्रक्चर वापरावं, नेमकं कोणतं सूत्र वापरावं किंवा नेमका कोणता पॅटर्न वापरावा, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होतं. तर आजपासून अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा त्रास होणार नाही. त्या दृष्टीने ही एक नवीन कॉन्सेप्ट, संकल्पना आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. या अशा प्रकारच्या संकल्पना आपण विद्यार्थी असताना, विद्यार्थी दशेत असताना आपल्याला कधीही शिकवल्या गेल्या नाहीत किंवा अशा प्रकारच्या वाक्यरचनांवर कधीही डिस्कशन म्हणजे चर्चा झाली नाही. तर आपण आपल्या स्वअध्ययनातून, स्वअध्यापनातून, सेल्फ स्टडीमधून अशा प्रकारची वाक्य आपण शिकणार आहोत आणि अशा प्रकारची वाक्य आपण बिनधास्तपणे बोलू शकतो. आपल्या इंग्लिश स्पोकनमध्ये त्यांचा भरपूर उपयोग करू शकतो. तर काय म्हटलं मी? लोक श्रीमंत होतात, लोक गरीब होतात, लोक हुशार होतात, लोक वेडे होतात, लोक प्रामाणिक होतात, लोक बेईमान होतात. अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी फक्त आणि फक्त एक पॅटर्न लक्षात ठेवा. तो पॅटर्न असा आहे की सुरुवातीला आपल्याला पीपल हा शब्द घ्यायचा आहे. लोकांसाठी काय शब्द घ्यायचा आहे? पीपल. या पीपल शब्दानंतर गो हा शब्द घ्यायचा आहे, गो. आणि या गो या शब्दानंतर वाक्याच्या अर्थानुसार योग्य ते ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण घ्यायचं आहे. काय म्हटलं मी? वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला पीपल हा शब्द घ्यायचा आहे. पीपल हा शब्द घेतल्यानंतर आपल्याला गो हा शब्द घ्यायचा आहे आणि गो या शब्दानंतर वाक्याच्या योग्य त्या अर्थाच्या दृष्टीने आपल्याला ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण घ्यायचं आहे. मग तुम्ही म्हणणार या ठिकाणी गोचा अर्थ तर जातो होत असेल, गो म्हणजे जाणे किंवा जातो, पण नाही. या ठिकाणी गोचा अर्थ असा आहे होतात, होतात, बनतात या अर्थाने. तर बघा पहिलं वाक्य आहे पीपल गो क्रॅजी, लोक वेडे होतात. पीपल गो क्रॅजी, लोक वेडे होतात. तर पीपल हा शब्द सुरुवातीला घेतला आहे, होतात साठी गो शब्द घेतलेला आहे आणि वेडे किंवा वेडा या शब्दासाठी आपण क्रॅजी शब्द घेतलेला आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो पीपल गो मॅड, पीपल गो मॅड, लोक वेडे होतात. दुसरं वाक्य आहे पीपल गो सायलेंट, लोक शांत होतात. काही वेळ चर्चा करतात, काही वेळ गोंधळ करतात, मोठमोठा आवाज करतात, नंतर ते शांत होतात या अर्थाने. पीपल गो सायलेंट, लोक शांत होतात. तिसरं वाक्य आहे पीपल गो मॅड, लोक खूप संतापतात, चिडचिड होते त्यांची. चौथं वाक्य आहे पीपल गो वाइल्ड, लोक बेभान होतात, खूप उत्साही होतात. राईट. त्याच्यानंतर पाचवं वाक्य आहे पीपल गो हंग्री, लोक उपाशी राहतात. लोक उपाशी राहतात. बऱ्याच वेळा त्यांना वेळेवर खायला मिळालं, नाही मिळालं, ऐन वेळेला खाण्याच्या वस्तू उपलब्ध असल्या नसल्या, या दृष्टीने पीपल गो हंग्री, लोक उपाशी राहतात. पीपल गो थर्स्टी, लोक तहानलेले राहतात.
म्हणजे ऐन वेळेला त्यांची तहान भागवण्यासाठी त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध असेलच असे नाही. पाणी मिळणारच असे नाही. म्हणून पीपल गो थर्स्टी, लोक तहानलेले राहतात. पीपल गो ब्लाइंड, लोक आंधळे होतात. म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादा प्रसंग, घटना सत्य आहे, खरं आहे, तर ते सत्य किंवा किंवा खरं पाहण्याची दृष्टी त्यांच्याकडे नसते. म्हणून आपण बोलतो पीपल गो ब्लाइंड, लोक आंधळे होतात. म्हणजे पाहून बघितल्यानंतर न पाहिलेलं किंवा न बघितले असं दाखवतात. पीपल गो ब्लाइंड, लोक आंधळे होतात. पीपल गो डीप, लोक बहिरे होतात. म्हणजे त्यांना सगळं ऐकू येतं, चांगलं ऐकू येतं, वाईट ऐकू येतं. काय म्हणते मी? चांगलं देखील ऐकू येतं, वाईट देखील ऐकू येतं. पण ते असे सोंग करतात, वी आर डीप, की आम्ही बहिरे आहोत. म्हणून मी म्हणतो पीपल गो डीप, लोक बहिरे होतात. पीपल गो नम, लोकांना बधीर झाल्यासारखे वाटते. पीपल गो नम, लोकांना बधीर झाल्यासारखे वाटते. पीपल गो पेल, लोक घाबरून फिके पडतात. म्हणजे त्यांना अशक्तपणा येतो या अर्थाने. तर पहिल्या स्क्रीनवर जवळ मी 1 ते 10 वाक्य घेतलेले आहेत आणि ते 10 वाक्य अतिशय सुंदर पद्धतीने माझ्या भाषेत योग्य ते एक्सप्लेन देऊन, योग्य ते सूत्र देऊन आपल्याला एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. फक्त माझी एकच विनंती आहे, अशा प्रकारची वाक्य आपल्या स्पीकिंगमध्ये वापरा. अशा प्रकारची वाक्य आपल्या कम्युनिकेशनमध्ये वापरा. राईट? आणि अशा प्रकारची वाक्य कशी वापरायची? तर ते सोपं करण्यासाठी किंवा सोपं होण्यासाठी मी आपल्याला पॅटर्नसुद्धा सांगितलेला आहे. म्हणजे सूत्र देखील सांगितलेलं आहे. तर दुसरी स्क्रीन आपल्यासमोर येत आहे. ही दुसरी स्क्रीन उपलब्ध आहे बघा. एकूण जवळ मी 30 वाक्य आपल्यासाठी शोधून काढलेले आहेत. 11 नंबरचे वाक्य आहे, पीपल गो ब्रोक, लोक दिवाळखोर होतात. पीपल गो बँकरप्ट, लोक दिवाळखोर होतात. पीपल गो बोल्ड, लोक निर्भय होतात. म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. पीपल गो ग्रीडी, लोक लोभी होतात किंवा लोक लालची होतात या अर्थाने. पीपल गो स्लो, लोक हळू चालतात. पीपल गो फास्ट, लोक वेगाने जातात. पीपल गो हॅपी, लोक आनंदी होतात. पीपल गो सॅड, लोक दुःखी होतात. पीपल गो एंग्री, लोक रागावतात. पीपल गो क्वाइट, लोक शांत होतात. बरोबर आहे की नाही? तर या स्क्रीनमध्ये देखील 11 ते 20 क्रमांकाची वाक्य मी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. आता तिसरी स्क्रीन आपल्यासमोर येत आहे, लक्षात घ्या. ही आहे तिसरी स्क्रीन. या तिसऱ्या स्क्रीनवर देखील एकूण माझ्या माहितीनुसार 10 प्रकारची वाक्य असतील. 21व्या क्रमांकाचे वाक्य मी वाचत आहे. पीपल गो इनसेन, लोक वेडे होतात. पीपल गो कोल्ड, लोक थंड पडतात. पीपल गो वॉर्म, लोक उबदार होतात. पीपल गो ओल्ड, लोक म्हातारे होतात. पीपल गो यंग, लोक तरुण होतात. पीपल गो हाई, लोक खूप उंचीवर जातात. पीपल गो लो, लोक खाली जातात. पीपल गो डिस्परेट, लोक हताश होतात. पीपल गो अँक्शस, लोक काळजीत पडतात. पीपल गो क्रेझी फॉर दिस सॉन्ग, लोक या गाण्यावर वेडे होतात. म्हणजे एखादं गाणं त्यांना आवडतं म्हणून ते बोलतात वन्स मोर. काय म्हणतात ते? वन्स मोर. तर नेमकं अशा प्रकारची वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी सोपं व्हावं, आपल्याला समजावं, अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलतात, ते सर्व प्रकारची वाक्य मी आपल्याला आजच्या या सुंदर, आकर्षित, माहितीपूर्ण आणि नॉलेजेबल व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळ आपल्यासाठी 1 वाक्य न घेता, 10 वाक्य न घेता, 20 वाक्य न घेता तब्बल 30 वाक्य घेतलेली आहेत, जेणेकरून यू कॅन क्लिअर युअर होल कॉन्सेप्ट. तुमची संपूर्ण संकल्पना स्पष्ट व्हावी, हा त्यामागचा एकमेव आणि शुद्ध असा उद्देश आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, या प्रकारची वाक्य कशी बोलावी पुन्हा रिमाइंड करून देतो. सुरुवातीला पीपल शब्द घ्या.
पीपल शब्द घेतल्यानंतर आपण गो हा शब्द घ्या आणि गो हा शब्द घेतल्यानंतर वाक्याच्या अर्थानुसार योग्य ते ॲडजेक्टिव्ह घ्या. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. विशेषण म्हणजे काय मराठीमध्ये? नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. मग या वाक्यामध्ये नाम कोणतं होतं? पीपल. राईट. मग लोक कसे आहेत? मॅड. लोक कसे आहेत? हुशार. लोक कसे आहेत? स्लो. लोक कसे आहेत? हाय. लोक कसे आहेत? पुअर. लोक कसे आहेत? रिच. तर अशा प्रकारची वाक्य आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चितच लाईक करा. आणि एक गोष्ट आपल्याला सांगतो, गेल्या 5 ते 7 दिवसापासून यू पीपल आर गिविंग द बेस्ट रिस्पॉन्सेस टू माय व्हिडिओज. तुम्ही खूप अतिशय उत्कृष्ट, चांगले नाही म्हणणार मी, पण अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आपण देत आहात. आपण लाईक करत आहात, इवन आपण शेअर देखील करत आहात. याचा मला मनस्वी आनंद आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.